हरी जय जय राम कृष्णा हरी सुंदर ध्यान उभी विठवारी, सुंदर ध्यान उभी विठवारी, सुंदर ध्यान उभी विठवारी, सुंदर ध्यान उभी विठवारी, सुंदर
महिला मंडळ पुढं सारखं. हॅलो. हरी. थोडा बेस द्यायला या पुढे पुढे या. रामकृष्ण हरी. हॅलो. हरी हरी हरी. रूप पाहत रोजानी, रूप पाहत रोजानी,
हॅलो कसं आहे ना, हॅलो. इथं रिटर्न असा पाहिजे तेवढा येत नाही. फुल पाहिजे, फुल. अवघे चित्रे लोके आनंदाची आता अवघे चित्रे लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ एक जनार्दनी एक पदे गणेश महाराज, हॅलो हॅलो संगीत विशारद पांडुरंग महाराज गोळेगाव. 7 मिनिटं चालू झाली पाहिजे. ठसकर. अवघे चित्रे लोके आनंदाची अवघे चित्रे लोके आनंदाची अवघे चित्रे लोके आनंदाची आता अवघे चित्रे लोके आनंदाची
त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा आत्मप्रचिती व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंचनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग करू प्रथमन मना पांडुरंग करू प्रथमन मना पांडुरंग करू प्रथमन मना पांडुरंग करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशम् विनिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय
आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री जगान श्री गुरुंचे ते नमस्कार आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया अवघे चित्रलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. परमार्थामध्ये अगोदर शास्त्र प्रचिती येते, त्यानंतर गुरु प्रचिती येते आणि त्यानंतर आत्मप्रचिती येते. आजच्या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना आत्मप्रचिती आलेली आहे आणि जो अनुभव आलेला आहे तो अनुभव ते आजच्या अभंगामध्ये मांडत आहेत. ते म्हणतात की मला संपूर्ण जगत आनंदमय दिसू लागलेलं आहे. अवघे चित्रलोक्य आनंदाची आता. मग अवघे चित्रलोक्य आनंदमय का दिसू लागलं? उत्तरार्धामध्ये सांगतात की चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्यावेळी मी जगन्नाथाच्या चरणावर डोकं टेकवलं त्यावेळी मला संपूर्ण जगत आनंदमय दिसू लागलं. एवढंच नव्हे तर माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माय म्हणजे आई आणि वडील या दोघांमध्ये सुद्धा देव दिसू लागला. इतकंच नव्हे तर संत एकनाथ महाराज म्हणतात नुसतं आई वडिलातच नाही तर संपूर्ण जगत मला ब्रह्मांड रूपामध्ये भगवत स्वरूपामध्ये दिसू लागलं. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. माणसाच्या आयुष्यात अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार तो असा, टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन. माणसाला वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त, समय से पहले और तकदीर से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. मी माझं महत् भाग्य मानते की आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्या गावातील युवा कमिटी आणि महिला भजनी मंडळ महिला मंडळांनी माझ्याकडे सोपवलं. त्याबद्दल युवा कमिटी, महिला मंडळ आणि संपूर्ण गावकरी कमिटीचे आभार मानते. तसेच आजच्या कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट वादक आहेत, उत्कृष्ट गायक आहेत आणि उत्कृष्ट माईक सिस्टीम आहे. सर्वांगाने दुग्ध शर्करा मिलाप झालेला आहे. विठ्ठल अवघे चित्रलोक्य आनंदाची आता. नाथराय आजच्या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव व्यक्त करत आहेत. आता अनुभवाच्या बाबतीत विचार केला तर सांसारिक अनुभव वेगळा आणि परमार्थिक अनुभव वेगळा. सांसारिक अनुभव कायम दुःखरूपच असणार, कारण मुळात संसार कसा सांगितलेला आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये सुखाचा लवलेश शोधून सुद्धा सापडणार नाही. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाची उशी करावी आणि ती उशाखाली घ्यावी आणि झोप लागावी अशी अपेक्षा करावी. मुळात संसारामध्ये सुखाचा अनुभव कुणाचाही नसेल आणि सांगण्याचा प्रयत्न संसारातील अनुभव कुणी सांगू सुद्धा नाही. समजा आता दादा सांगू लागले, होणार नाही तसं, पण दादा सांगू लागले मला आहे ना ताई आमच्या मोठ्या मुलानं खूप शिव्या दिल्या, योग्य आहे का सांगणं? पण त्याच ऐवजी दादांनी त्यांचा अनुभव सांगितला, ताई रात्री माझ्या स्वप्नामध्ये देव आला हो, काय वाटेल? आनंद वाटेल. कारण संसार असा आहे, परमार्थ आणि संसारातला विचार जर केला ना तर संसारामध्ये जसं जसं वय वाढतं तसा तसा आनंद कमी होत चालतो. वयोवृद्ध माणसाला कोण विचारतो, पण परमार्थामध्ये जसं जसं वय वाढतं तसा तसा अनुभव वाढतो आणि अनुभव वाढला की त्या व्यक्तीची काय किंमत वाढते. परमार्थामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला काय दिली जाते? कीर्तन जीवाचे कान करून ऐका. अहो अर्जुनाची पांती परिसनया जी ही योग्य होती
तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. मला कीर्तनात झोपलेलं आवडत नाही, कीर्तनात एकमेकासोबत गप्पा मारलेले आवडत नाही, इकडं तिकडं माकड साळे केलेले आवडत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आपण काय सांगत होतो, काय सांगत होतो? मी मुद्दा पकवत वाटत दादांना विचारते, काय सांगत होतो आपण? हा, वा वा वा, लक्ष आहे त्यांचं. मला वाटलं गप्पा मारत होते. संसार आणि परमार्थ दोन्हीतील तफावत आपण सांगत होतो. संसारामध्ये दुःख शोधून सापडेल आणि परमार्थामध्ये संसारात जसं जसं वय वाढतं तसा तसा आनंद कमी होत चालतो. नवीन नवीन लग्न झाल्या झाल्या त्या जोडीला किती डिमांड असतो. लग्न झाले की दादा तुमचं? नाही झालं, जाऊ दे आता, भेटन की नाही मुश्किल आहे. भेटतच नाही तो. हुंडा नको पण काय द्या, लय मागल्या हो मुली, लय मागल्या. आता भेटतच. हा गावगड झालं, हुंड्या बाई मागल्या, आता हुंडा नको पण काय द्या. त्यामुळे आता भेटन की नाही हा गावगड आहे. आमच्या इकडल्या दादांचं झालं, यांची काळजी नाही होत, तुमचीच काळजी आहे थोडीशी. होऊन जाईल, चिंता करू नका. संसारात नवीन लग्न झाल्या झाल्या काय थाट असतो, नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. पण ती मी थोडीशी लाजते आणि लाजून नाव घेते की नाही, थोडीशी लाजते हो, आहे की नाही. आणि एकदम 2 ओळीमध्ये नाव घेते. जसं इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, आणि पांडुरंग महाराजांचं नाव घेते मी, बंडूबुवा गोळेगावकरांची सून. आता एकदम 2च ओळीत नाव घेतलं सुरुवातीला, कारण सुरुवातीला ती लाजत असते हो. पण आता अशी वयस्कर ज्यावेळी होते ना, वयोवृद्ध आजी आलेल्या आहेत, आणि या वयोवृद्ध आजींना नाव घ्यायला सांगा, भलतंच सगळ्यात लांबल्यावानी नाव घेतात. त्यांचंही नाव मला येत नाही असं नाही. झुंझुन जुन्यात बसले मुन्यात, काळी चोळे अंगात, गुलाल भांगात, सोडलं सोगं कचरीला उभं, कचरीची चावी उघडली खोली, खोलीत होता हांडा, हांड्या होतं ताट, ताटात होता भात, भातात होतं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला आला वेडा, चंद्रभागेच्या काय काय पुरी नाव घे, पुरी नाव काय फुकटचं हळदी कुकाचं, हळदी कुकानं भरल्या गोण्या, मी तुकारामांची कन्या, भावानं घेतली भांडी, बापानं दिला हुंडा, मामानं केला आहेर, आणि पांडुरंग महाराजांसाठी सोडलं माहेर. आता हा उखाणा एकदम वय झालेल्या म्हाताऱ्या माणसं घेतात, म्हाताऱ्या बायका घेतात. अगदी वय झाल्याच्या नंतर सुरुवातीला ती लाजते, सुरुवातीला नाव घेण्यात तिला मान सन्मान असतो. वयोवृद्ध झाल्यावर कशाला कोण म्हणतो नाव घ्या, मग कोणी नाव घ्या म्हणत नाही. कधी नवा चान्स मिळाला तर मग ती आजीबाई काय करते, भलतच लांबी ते काय करते. जसं जसं वय वाढतं तसं तसा संसारातला आनंद काय होत चालतो, कमी होत चालतो. प्रेम सुद्धा काय होत चालतं, कमी होत चालतं. ती म्हातारी वैतागते आणि उलट त्या म्हाताऱ्याला सुद्धा म्हणते, काय कधी एकदाच हे जातंय एकदाच, हो की नाही. नासो तुमकोन याद है करा तुमको नासिले घर तुमकोनिया. कधी एकदाच हे म्हातारडं मरत, इथं थुकतय तिथं थुकतय, इथं थुकतय तिथं थुकतय, अख्खं घर थुकून थुकून याने काय केलं. पण तेच लग्नाच्या टायमात काय एकमेकावर जीव असतो, कुठं बसती कुठं उठती, कुठं बसती कुठं उठती, फार जीव असतो, खूप जीव असतो. तुमचंच नाही सांगत, लोकांचं कशाला सांगायचं, आमचं बी सांगते. आमचे महाराज मला सुरुवातीला खूप जीव लावायचं, फार जीव लावायचे. पण आता साहजिकच आहे ना, आता आम्ही काय झालो, जुने झालो जुने. मग एक दिवस त्यांना मी म्हणलं, का हो नवीन लग्न झालं तेव्हा खूप जीव लावायचे, खूप जीव लावायचे, आता अजिबातच जीव लावत नाही तो पहिल्यासारखा. तर ते म्हणतात, आता काय जीव लावायचा. माणूस एसटीच्या मागं किती दिवस पळतं, एसटीच्या मागं कवर पळतं, एसटी हाती लागूच तर, एसटीत बसूच तर,
ते म्हणले एसटीत बसलो, आता 2 लेकरं झाली एसटीला, आता या एसटीच्या मागे खबर लागा. हा? संसारात वय वाढलं की काय होत असतं, पण तीच ज्येष्ठ व्यक्ती येऊ द्या, नवीन टिपणी कीर्तन करायला कोण विचारतं. पण जसं त्याचा अभ्यास वाढत चालतो, नवीन कीर्तनकार टिपण पाठ करूनच कीर्तन सांगत असतो. एक कीर्तन पाठ होतं आणि मग म्हणतो गावात हे सांगितलं, दुसऱ्या गावात दुसरं सांगावं लागेल, तिसऱ्या गावात तिसरं, चौथ्या गावात. आता माझा स्वतःचा अनुभव, वडिलांनी एक कीर्तन लिहून दिलं होतं, आमच्या गावात केलं, शेजारच्या गावांनी कीर्तन ठेवलं. मी म्हणलं बापू ते सांगितले ना, आपल्या गावचे लोक त्या तिथे येणार आहेत, ते म्हणते हिला दुसरं काही येत नाही, तेच सांगते. पुन्हा दुसरं पाठ केलं, पुन्हा तिसऱ्या गावात कीर्तन ठेवलं. म्हणलं तिकडचे लोक इकडे येतात, पुन्हा तिसरं लिहून द्या. पुन्हा तिसरं लिहून दिलं, चौथं लिहून दिलं, 5वं लिहून दिलं. वाढता वाढता काय होतो, अभ्यास वाढतो. जसा जसा अभ्यास वाढला, जसं जसं ज्ञान वाढलं, तसं तसं परमार्थामध्ये काय होतं, परमार्थामध्ये त्या व्यक्तीची किंमत वाढते. परमार्थामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला किंमत दिली जाते आणि संसारामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला असते किंमत, अजिबात नसते. म्हणून परमार्थातला आनंद मगेपर्यंत आहे, मगेपर्यंत. संसारामध्ये आजीचे काय होतात, माझे होतात की नाही, पण ह भ प मगेपर्यंत काय, मगेपर्यंत काय, अहो मेले तरी पण त्याला वैकुंठवासी, स्वर्गवासी आहे की नाही. मगेपर्यंत ह भ प, आजी ह भ प, माझे ह भ प. ऐकलं तुम्ही कुठे नाही. म्हणून परमार्थातला आनंद हा वाढत जाणारा आनंद आहे. नाथरायांचा परमार्थातील अनुभव वाढत गेला. कसा वाढत गेला, नाथरायांचे गुरु कोण, जनार्दन स्वामी. आणि नाथराय हिशोब टिपण जनार्दन स्वामीकडे करायचे. एक दिवस 1 पैशाचा हिशोब पहाटे सापडला. कधी, पहाटे 5 वाजता हिशोब सापडला. आणि सापडला म्हणून काय वाजवली, टाळी वाजवली. जनार्दन स्वामी जागे झाले आणि म्हणतात नाथा तू अजून जागा आहे का, आणि तुला काय सापडलं. तर नाथ काय म्हणतात, 1 पैशाचा काय सापडला. जनार्दन स्वामी म्हणतात, अरे नाथा तू किती वेडा आहेस रे, तुला 1 पैशाचा हिशोब सापडण्यासाठी तू रात्रभर जागला आणि 1 पैशाचा हिशोब तुला सापडला म्हणून तुला एवढा आनंद झाला. तो जगाचा चालक मालक, तो पांडुरंग परमात्मा, तो भगवंत जर तुला सापडला तर तुला किती आनंद होईल. आणि मग जनार्दन स्वामींनी ठरवलं काय करायचं, नाथांना भगवंताचं दर्शन करून द्यायचं. पण कसं करून द्यायचं, आज नाथा तुला माझ्यासोबत यायचंय. गुरुजी चला ना, तुमच्यासोबत यायला कधीही तयार आहे. एका उंच डोंगरावरती नेलं आणि त्या उंच डोंगरावरती कुष्ठरोगी असा झरझर अंगाला दुःख झालेली, सगळीकडे दुःख झालेली, आणि तो कुष्ठरोगी आला. जनार्दन स्वामींनी त्या कुष्ठरोग्याला काय केली, मिठी मारली. नाथ काय म्हणतात, आपल्या गुरुजींना काय वेळ लागलं का, कुठला हा भिक्षुक आलाय, कुष्ठरोगाने झरझर झालाय, सगळ्या अंगाला दुःख आहे, आणि आपल्या गुरुजींनी त्या कुष्ठरोग्याला मिठी मारली. बरं ठीक आहे, जाऊ दे, इथपर्यंत ठीक आहे. पण नंतर गुरुजी म्हणले मला खूप भूक लागली. त्या कुष्ठरोग्याकडे काय होती, भगवी झोळी होती, आणि त्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे बुरशी आलेले काय होते, तुकडे होते, तुकडे. मग ते तुकडे घेतले, चुरले, काला केला. मग कोरडा काला खाऊ शकतात का, नाही. मग त्या भिक्षुकासोबत मागे पुढे कुत्री होती. मग त्या कुत्रीचं काय काढलं, दूध काढलं, आणि ते दूध त्या काल्यावरती पिळलं आणि तो काला केला. आता बुरशी लागलेल्या भाकरीचे तुकडे, कुत्रीचं दूध आणि तो काला एकत्र केला. आणि जनार्दन स्वामी म्हणतात, नाथा इकडी, नाथा इकडी. काय म्हणतात, आता मला तुम्ही सांगा, नाथ काय म्हणतात, ह्या शिळ्या भाकरीचे तुकडे आहेत, कुत्रीचं दूध आहे. आपल्या गुरुजींनी त्या कुष्ठरोग्याला मिठी तर मारलीच मारली, पण आता काय म्हणतात,
इकडे ये. म्हणजे आता मला हे काय करणार, हा काला खाऊ घालणार. नाथ काय यायला तयार नाही येत नाथ. तुला सांगतोय ना मी, तू इकडे ये. तरी सुद्धा नाथ काय यायला तयार नाहीत. शेवटी जनार्दन स्वामी म्हणतात, नाथा गुरुची आज्ञा पाळणार की नाही. आता शेवटी काय होती ती, गुरुची आज्ञा होती. जनार्दन स्वामींनी त्या काल्यातला एक घास खाल्ला, एक घास घेतला आणि नाथरायांच्या तोंडामध्ये ठेवला. मायबाप हो, तो शिळ्या तुकड्यांचा काला नव्हता, तो जीव शिवाचं ऐक्य निर्माण करणारा काला होता. भक्ती शक्तीचा मिलाप होता, ब्रह्मांडाचं ऐक्य करणारा तो काला होता. नाथरायांच्या तोंडामध्ये जसा तो काला ठेवला, नाथरायांनी एक घास खाल्ला आणि नाथांना काय झाली, समाधी लागली, समाधी. आणि नाथराय समाधीतून बाहेर आले. त्यावेळी जनार्दन स्वामी विचारतात, नाथा, ए नाथा, तुला आता कसं वाटतंय. त्यावेळेस नाथराय म्हणतात, आता सांगू कसं वाटतंय, आता सांगू कसं वाटतंय. आता संपूर्ण जगत आनंदमय दिसतंय. अवघे चित्रे लोके आनंदाची आता, अवघे चित्रे लोके आनंदाची आता, चित्रे लोके आनंदाची आता, अवघे 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 चित्रे लोके चरणी जगन्नाथा चिंता केली, चरणी जगन्नाथा चिंता केली, माये जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माये जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माये जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माये अवघे चित्रलोके, अवघे चित्रलोके आनंदाची आता. आमच्या मिस्टरांची इच्छा आहे की आवाज वाढवा याचा. माझं काही नाही आहे, मी जसं असन तसं कोणत्याही माईक सिस्टीमला चांगलं म्हणते, कुठल्याही गायकांना चांगलं म्हणते, कुठल्याही वादकांना चांगलं म्हणते. आपल्याला काय करायचं, 2 तास जायचे, सगळ्याला वा 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 करायचे आणि चालायचं. कशाला काय करायचं आपल्याला. बघा आपण म्हणलो बी माईक सिस्टीम चांगली नाही, तुम्ही का लगेच बदली आणणार आहेत का. त्यापेक्षा हाय त्यालाच काय म्हणायचं, विठाला अवघे चित्रलोके आनंदाची आता, जगनी जगन्नाथा चित्त ठेले. आता माईकचा आवाज वाढवला की पुन्हा पक्वादाचा आवाज वाढवावा लागेल, त्यामुळे ते स्वर मिलाप झाला होता आमचा. नाथ काय म्हणतात की ज्या वेळेस मला समाधी लागली त्यावेळी मी जगन्नाथाच्या चरणावर काय टेकवलं, डोकं टेकवलं. आणि मला सगळीकडे काय दिसू लागला, सगळीकडे मला भगवंत दिसू लागला. प्रत्येक जीवामध्ये काय दिसू लागला, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. सगळीकडे मला भगवंत दिसतोय. जय जय द्रष्टी
पूजा ध्यान जप त्यासी नाही. ज्याला प्रत्येक जीवामध्ये देव दिसतो त्याला पूजेची गरज नाही, त्याला ध्यानाची गरज नाही, त्याला जपाची गरज नाही. जे जे भेटे भूत ते ते जाणीचे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. जे जे दिसतंय ते ते सगळं भगवत स्वरूप दिसावं, पण आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? प्रत्येक जीवामध्ये आपल्याला देव का दिसत नाही? कारण आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे. मी आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा मोठा असा कोणीच नाही. मला जे येतं माझ्या इतकं कुणालाच येत नाही. मी या जगामध्ये श्रेष्ठ आहे. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण आहे तर तो मी आहे. असा जोपर्यंत इगो आहे तोपर्यंत तो देव होऊ शकत नाही. या जगामध्ये प्रत्येक जीवामध्ये देव आहे. असं जीवावघा देव खोटा जीव काय आहे? देव आहे. कमी करा त्याचं ते. प्रत्येक जीव काय आहे? देव आहे. प्रत्येक जीवामध्ये काय आहे? भगवंत आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भेटेल त्याच्यामध्ये काय पहा? देव पहा. पण तो तुम्ही आम्ही बघत नाही. एक फक्त देवाला म्हणतो, देवा सगळं तूच दिलंय मला. पत्रम पुष्पम फलम तोयम. देवा मी तुला काय वाहू रे? पान वाहू, फूल वाहू, हा संपूर्ण देह जरी वाहिला तरी तो देह सुद्धा मला काय केलाय? तूच दिलाय. आणि तुझंच तुला काय अर्पण करू? मग देवाने अशी कोणती गोष्ट दिलेली आपल्याला नाहीये? देव म्हणतो एक गोष्ट मी तुला दिलेली नाहीये, ती तू मला अर्पण कर, तू स्वतः देव होशील. कोणती गोष्ट अशी आहे की जी देवानं आपल्याला दिलेली नाहीये? बोला. ती गोष्ट जर आपण देवाला अर्पण केली तर आपणच देव होऊ. बोला. अशी एक गोष्ट आहे की जी देवानं आपल्याला दिलेली नाहीये. ती गोष्ट जर आपण अर्पण केली तर आपण स्वतः देव होऊ. तुम्ही म्हणाल आम्हाला येत असतं, तुम्हाला कशाला बोलिलं असतं? अहो, आपल्या सगळ्यांकडचा अहंकार, हा अहंकार जो आहे ना, हा देवानं दिला की आपण बाळगला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे माझे. जोपर्यंत हा जीव माझे माझे म्हणतोय तोपर्यंत तो जीव जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही. माझे पण जातच नाही, मग पर्यंत जात नाही. हो की नाही? अहो, एक बाबा आमच्यासोबत आळंदीला आले कार्तिकी यात्रेमध्ये. कार्तिकी यात्रेत आल्याच्या नंतर जाताना ट्रकत मी ट्रकत जात असते. मस्त हरिपाठ वगैरे होतो छानपैकी. आमचे महाराज मागून गाडी घेऊन येतात, आपलं ट्रकत जायचं. 8 दिवस हरिपाठ पावल्या. पहिले 2-3 दिवस अशा पावल्या, खेळले, नाचले, भागडले. आणि 4थ्या दिवशी जेवायला बसलेले खास खायला, बाबा बुंदी घ्या ना, नग. बाबा जिलेबी घ्या ना, नग. भात घ्या ना, नग नग नग. आपल्या इकडची भाषा. म्हणलं बाबा काय झालं? 3 दिवस मस्त खात होते, आनंदात पावल्या खेळत होते, आज झालं काय? बाबा म्हणले काय सांगायचं ताई, येताना नेमकीच 1 लाखाची म्हैस घेतलेली आहे. काय केलंय?
1 लाखाची म्हैस घेतलेली आहे. इकडं आलो म्हैस येली. म्हणलं म्हैस येली तर चांगलं झालं ना. मग काय झालं? मग टोणगा झालंय म्हणे म्हशीला. हो दे ना मग, चांगलंय ना. टोणगा मेलं मग काही नाही, म्हैस दूध काढू द्याय ना. म्हणून काय बाबा बघा म्हणलं, ज्या म्हशीचं टोणगा मेलाय ती खाती पिती का? म्हणला खाती पिती, तिला काय झालंय? म्हणलं जिचं टोणगा मेलाय ती खाती पिती आणि तुम्ही आळंदीला येऊन तुम्ही खायनत खायनत. बाबाला दुःख कशाचं झालंय? कशाचं? दुधाचं नाही, म्हशीचं झालंय. बाबांनी म्हशीला काय म्हणलं? पहिले रस्ते साधे होते, माणसं साधे होते, आता रस्ते डांबरी झाले, माणसं पण काय झाले? अहो खरंच ना. त्या वट्यावरती कुचक वट्यावरती गप्पा मारत बसतेत. आता तो ओटा कुचक असतो का माणसं तिथं काय करते? ती एकमेकाची चाड्या करतात. म्हणून त्याला काय म्हणते? चाडी चौक. तिथं काय करते? ती एकमेकाच्या चाड्या. एक म्हातारा गप्पा मारत बसलं. मारता मारता एक जण म्हणलं, आपल्या इकडून एक गाडी चालली होती टू व्हीलर आणि तिकडून एक टू व्हीलर येत होती, ट्रक येत होती. आणि कसा ऍक्सिडेंट झाला काय माहिती, पण पुण्याकडून येणारी टू व्हीलर ट्रक खाली गेली आणि डायरेक्ट 2 जण जागीच खाल्ल्या झाले. म्हातारा म्हणलं, बघा 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 अशीच पाहिजेत. लय गाड्या रामटीत येत, चांगले 4-2 गेले ना, बाकीचे काय होत्यात? वटणी येतात. असंच पाहिजे. बाबाला विचारलं, बाबा तुम्हाला किती मुलं आहेत? 2 आहेत. कुठं आहेत? एक इथं शेती करतो आणि एक पुण्याला आहे. मग जे पुण्यावर येत होतं ना त्यातलाच एक त्या गाडीवर खाली गेला. अहो धाडकन मग खाली पडलं ना. आतापर्यंत काय म्हणत होत? मग आधी काय म्हणत होता, नंतर काय म्हणत होता, मग नंतर दुःख काय झालं? आधी दुःख झालं नाही, नंतर दुःख झालं. कारण नंतर बाबाला माझेपण, नंतर काय आला? मोह आला. म्हणजे माझेपण आलं जीवनामध्ये. प्रत्येक जीवामध्ये देव पाहिला, प्रत्येक जीव माझाच आहे असं म्हणलं तर प्रत्येक जीवाचं दुःख काय होईल? माझं होईल. किंवा कोणताही जीव माझा नाही आहे. संपूर्ण जगत लटिक आहे. संपूर्ण जगत हे मिथ्या आहे. लटिका व्यवहार संसार वाया झार हरिवीन. हे संपूर्ण जगत मिथ्या आहे, खोटं आहे असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मनुष्य जीव सुखी होऊ शकत नाही. किंवा संपूर्ण जगतामध्ये जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. प्रत्येक माऊलीमध्ये काय दिसावा? आई दिसावा, बहीण दिसावा. दिसावी की नाही? दिसावी की नाही? दिसावी की नाही? तुम्हाला दिसते का हो माऊल्यांनो? आपल्या आईमध्ये आई दिसते आणि सासूमध्ये दिसते का हो? चाप्टर आहेत या. दिवाळीला माहेरी गेल्या ना तिकडं भावाला भाऊजाईला दम देऊन येते आई वडिलांना सांभाळ म्हणून. आणि इकडं सासरी आल्या की लगेच हम दो हम आगे दो आणि बुडा बुडी फेक दो. फार चाप्टर आहेत यांना. सासू सासरे नको वाटतात हो खरंच. जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना जीव लावला तर तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमची भाऊजाई काय करील? जीव लाव. पण ह्यांना सासू सासरे नको वाटतात आणि तिकडे दमदाटी करून येतात. हा अहो, एक 45 वर्षाचा माणूस वयाच्या 45व्या वर्षी पत्नी गेली. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. दोघांना लहानाचं मोठं केलं, मुलीचं लग्न केलं. मुलगा सर्व्हिसला लागला, स्वतःच्या कंपन्या होत्या, इस्टेट सगळं काही, बंगला, प्रॉपर्टी सगळं मुलाच्या नावचं केलं. मुलाचंही लग्न झालं आणि सून घरामध्ये आली. जशी सून घरामध्ये आली तशी घरामधलं सुख कमी झालं. ते मामा ते सासरे जेवायला बसले आणि ते सासरे काय म्हणतात, सुनबाई 1 वाटी दह्याची आण. सुनबाई म्हणली, मामा दही संपलंय. ठीक आहे. त्या बाबीच्या काय बाबानं हात धुतला, टेबलावर जाऊन पेपर वाचत बसले. मुलाचा पेपर वाचून झाला आणि हे दोघे पती पत्नी जेवायला बसले.
तो मुलगा म्हणतो अगं दही आण ना. तर तिने लगेच स्वतःसाठी एक वाटी, मालकासाठी एक वाटी दही आणलं. दोघांचं जेवण झालं. मुलगा शांत राहिला आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायच्या टायमाला म्हणाला, बाबा आज मला ऑफिसला नाही जायचं. बाबा म्हणले, काय झालं का बाळा? नाही, आज ऑफिसला नाही जायचं, आज तुमच्यासाठी दही वाटणागी आणायची. बाप म्हणतो, या वयात मला दही वाटणारी शोभेल का? या वयात मला बायको नको गे बाळा. आणि तुला मी काय कमी केलं गे? कधी आईची उणीव भासू दिली नाही आणि या वयात काय करायचं मला? तो म्हणतो, नाही बाबा, उद्यापासून तुम्हाला दही वाटणागी आणायची. ते म्हणतात, अरे पण झालंय काय? माझं काही चुकलं का? मुलगा म्हणतो, नाही बाबा, तुम्ही दिलेल्या तुमच्या कंपन्या, तुमचा बिझनेस, तुमची प्रॉपर्टी, तुमचा बंगला, सगळं काही तुम्ही तुमच्या नावावर परत घ्या. उद्यापासून तुमच्या ऑफिसमध्ये मी मालक म्हणून नाही तर नोकर म्हणून कामाला येईल. बाप विचारतो, अरे बाळा पण झालं काय ते तर सांग. तेव्हा मुलगा म्हणतो, बाबा मी असं वागल्याशिवाय माझ्या पत्नीला एक वाटी दह्याची किंमत कळणार नाही. कळालं तुम्हाला? जेव्हा कष्ट करून आणतो ना त्यावेळी एक वाटी दह्याची किंमत त्या दह्यासाठी तरसलेलं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी तरसलेलं कळतं. पण ह्या वयोवृद्ध आई वडिलांनी काय नाही केलं? हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि सून आली की 6 महिन्यात काय म्हणते? वेगळं निघायचं. आणि आमच्या माऊल्यांनी अशी स्वप्न पाहिलेली असतात. त्यांना असं वाटतं सून आली की मी बसून आयतं खाईन, सून चहा देईन, जेवणाचं आयतं ताट देईन. पण सून आली की काय म्हणते? वेगळं निघा. आणि वेगळं निघून ती एकत्र नकोच म्हणते. मग नाथ काय म्हणतात? मायमध्ये काय दिसावा? देव दिसावा. आणि बापामध्ये सुद्धा देव दिसावा. पण हे कधी होईल? जेव्हा ते व्यक्ती परमार्थात येईल आणि पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवील, त्यावेळेस तिला मायमध्ये आणि बापामध्ये सुद्धा काय दिसेल? देव दिसेल. अभंगाचं माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, माये जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. नाथ रायांना
मायमध्ये देव दिसू लागला. माय म्हणजे आई. आणि बापामध्ये सुद्धा काय दिसू लागला? देव दिसू लागला. आजकालच्या आमच्या मुलांना आई वडिलांमध्ये देव कुठपर्यंत दिसतो? एकदा ह्यांचं सावधान होतंय. ते सावधान होण्याच्या आधी तुम्ही सावध व्हा. लई येडी जाते हो, लई येडी लोक आहेत. सगळं मुलाच्या नावचं करून बसते. सगळं सगळं मुलाच्या नावचं करून बसते सगळं. आणि मग सगळं त्याच्या नावचं केल्यावर तुम्ही काय? तुमच्याकडं काय? तुमच्या हातात काय? मग ताट तांब्या वाटी पडशी तयार ठेवा. कशाला? आळंदी पंढरपूर आषाढी कार्तिकी तिकडच दिवस काढायचे. मग तुमचं काही खरं नाही. ज्यांनी ज्यांनी मुलांच्या नावचं केलं त्यांची त्यांची जागा जिन्याच्या खाली आहे. सुनानी जे फेकून दिलं तेच काय करायचं? अहो, एक बाप 3-3 मुलं सांभाळू शकतो, पण 3-3 मुलं आई वडील सांभाळू शकत नाही. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई माता पिता को कोई ना माने. तुम्हाला सगळं माहिती, सगळ्याला माहिती. ह्या आल्या ना, अहो जी तिघं भावंड वयाच्या 25व्या वर्षी एका ताटात जेवले, ते तिघं भावंड लग्नाच्या 25व्या दिवशी काय म्हणतात? वेगळं निघायचं. 25 वर्ष एका ताटात जेवतात आणि 25व्या दिवशी काय म्हणतात? वेगळं निघायचं. आता वेगळं निघायचं म्हणल्यानंतर काय करावं लागते? पहिल्यांदा वाटणी. वाटणीसाठी गावचे सरपंच आले, सदस्य आले, पंच कमिटी आले. तिघं भाऊ आहेत. मोठा म्हणला आम्ही तिघं भाऊ आहेत. माझ्या बापाला 30 एकर शेती आहे. आमच्या तिघांना किती किती वाटून द्या? 10-10 एकर. सरपंच म्हणले शेती वाटून भेटन हो. शेती वाटून भेटन, पण आई वडिलांना कोण सांभाळेल? मधवा मुलगा म्हणला आम्ही तिघं भाऊ आहेत. सालाचे महिने किती? आम्हाला एका एकाला किती किती वाटून येतात? आम्ही आळीपाळीने 4-4 महिने काय करतो? आई वडील सांभाळतो. एवढा वेळ बाप ढगाकडे डोळे लावून बघत होता, ऐकत होता, पण आता आई वडिलांची वाटणी म्हणल्यावर बापाला थांबवलं नाही. बऱ्याच ठिकाणी हो, जो मुलगा आई वडिलांना सांभाळतो त्याला गावात मान आहे. जो आई वडिलांना सांभाळत नाही त्याला गावात सुद्धा कोणी विचारत नाही. आणि नाहीच त्याला किंमतच द्यायची नाही. तुमच्या गावात असेल एखादं हुकेल ना, जे आई वडील सांभाळीत नसेल ना, त्याला वाळीत टाकाव, त्याला बोलूच नका, त्याला किंमतच देऊ नका. अशा हुकेलला किंमतच द्यायची नाही, हो की नाही? बाप आई वडिलांची वाटणी म्हणल्यानंतर बापाला थांबवलं नाही. बाप ढगाकडे डोळे लावून बघत होता, ऐकत होता, पण आता पुढे आला आणि पुढे सरसावून म्हणला, हे बघा तुम्ही तिघेही अंगावरच्या कपड्यांशी बाहेर पडा आणि तुम्ही तिघेही 4-4 महिने माझ्याकडे काय करा? आळीपाळीने या. तुमच्या तिघांनाही मी 4-4 महिने काय करतो? जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत वाटणी होणार नाही. हा बापाचा निर्णय होता. जीवात जीव आहे ना तोपर्यंत ह्यांना वाटण्या द्यायच्याच नाहीये. ह्यांच्या वाटण्या झाले की तुमच्या काय होते? मग ह्यांना पैसा दिसतो, आई वडिला देव दिसत नाही, पैशाच्या माग धावतात.
जर मुलगा परमार्थिक असेल तर तो तुम्हाला सांभाळेल, मी हे लिहून देते. तुमचा मुलगा वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तो तुम्हाला सांभाळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. तुमचा मुलगा तुम्ही आळंदीत टाकला, त्याला पखवाद वाजवता येईल की नाही हे मला माहिती नाही, त्याला कीर्तन येईल की नाही हे मला माहिती नाही, त्याला गायन येईल की नाही हे मला माहिती नाही. पण जर तुम्ही त्याला आळंदीत टाकलं तर तो तुम्हाला म्हातारपणात सांभाळेल, हे मी लिहून देते. नाही येऊ दे त्याला कीर्तन भजन गायन, पण तो आळंदीत जाऊन संस्कार तरी घेऊन येईल आणि म्हातारपणात तुम्हाला काय करेल, सांभाळेल. आजही तुम्ही जाऊन पहा अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर सगळी कुणाची आहे? पैशावाल्याचे आईबाप आहेत. गरीब शेतकऱ्याचे आई वडील अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात नाहीत. गरीब लोक कुडूक मुडूक विकतात, पण आई वडिलाचं दुःख न करतेत आणि आई वडिलाला सांभाळतेत. पण श्रीमंत त्या क्वालिटीचे आहेत का? नाही. देव दिसावा हो माणसाला, आई वडिलात दिसावा. आणि इतकंच नाही, नाथ काय म्हणतात, मला आई वडिलात नाही तर त्या जो अनाथ आहे ना, अनाथ, त्याच्यात सुद्धा काय दिसू लागला? देव दिसू लागला. त्या अनाथाला सुद्धा कोण सांभाळतोय? तो देवच सांभाळतोय. इतकंच नव्हे, प्रत्येक जीवामध्ये काय आहे? देव आहे. देवाचीच अवघी ही सगळी रूपं कुणाची आहेत? जशी सूर्याची अनंत किरण आहेत आणि सूर्य काय आहे? सर्वागटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्याची अनंत किरण आहे, तसं प्रत्येक देहामध्ये भगवान परमात्मा आहे. तो विटेवर उभा असलेला चैतन्य स्वरूप पांडुरंग परमात्मा तो प्रत्येक जीवामध्ये आहे. हे नाथराय अभंगाच्या तृतीय अवघे चित्रेलो एका जनादानी एक पाणी उभा एका जनादानी एक पाणी उभा
अनाथाचा बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. नाथ काय म्हणतात, माय वडील सगळ्यांमध्ये देव दिसू लागलेला आहे. सगळ्यांमध्ये देव दिसणारी एकच व्यक्ती अशी होऊन गेली की जिला सगळ्यांमध्ये देव दिसत होता. ओळखा बघा कोण होऊन गेलं. एकच व्यक्ती अशी होऊन गेली की जिला प्रत्येकामध्ये देव दिसत होता, तो म्हणजे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आता आवाज द्या. आज प्रत्येकाला वाटतंय अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय. दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. मायबाप हो, ज्ञानोबा तुकोबा शिवबा जन्माला यायला वेळ लागणार नाही, पण कुठंतरी मिगाई मुक्ताई जनाई जिजाऊ मा साहेब जन्माला आल्या पाहिजेत. त्यावेळी 1630 मध्ये जिजाऊ मा साहेब पुण्यामध्ये गेल्या पण शांत बसत नव्हत्या. गडावर चढायच्या, गडावरून खाली उतरायच्या. पोटामध्ये गर्भ आहे, पोटावरून हात फिरवत, बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी हे सगळं करत नाहीये. उद्या तुला हेच गड किल्ले चढायचे, नुसते चढायचे नाहीत तर लढायचे, आणि नुसते लढायचे नाहीत तर जिंकायचे. आणि हे शिकवण मी तुला आतापासूनच देते की ही शिकवण मी तुला गर्भवासामध्येच देते. म्हणून घोड्याला टाच मागत आणि गड किल्ले चढत उतरत. आणि मायबाप हो, तो सोन्याचा दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630. या दिवशी हजारो वाघांचं काळीज घेऊन छत्रपती शिवबाराजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रतीसाठी ओरडली आपल्या छातीवर. कानपणाने लढली मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव
स्थापन केलं. आजची आई सांगते 16वं वर्ष धोक्याचं. पण राजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करावं. आज हा भगवा ध्वज कुणामुळे दिसतोय? आज आपल्या मंदिराला कळस, अंगणात पवित्र तुळस आणि बाईच्या कपाळाला कुंकू कुणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. लोक म्हणतात पूर्वीच्या काळी राजे लोकांनी बायका नाचवल्या, पण एकच असा राजा होऊन गेला की त्याने बायका नाचवल्या नाहीत तर वाचवल्या. कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून उभी केली. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अशीच असती आमची माता रूपवती, तर असेच दिसले असते छत्रपती. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, स्वातंत्र्याची चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. अनेक जण म्हणतात की स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर निर्माण झालं, पण मी छाती ठोकपणे सांगेन की स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर कौतुकाच्या थापेवर निर्माण झालं. कौतुकाच्या थापेवर निर्माण झालं. जिजाऊ मासाहेब 1630 मध्ये जेव्हा पुण्यामध्ये गेल्या त्यावेळी पुन्हा ओसाड पडलं होतं. लोकांना जगणं अवघड आणि मरण सोपं झालं होतं. जिजाऊ मासाहेबांनी लोक गोळा केली. लोकांना सांगितलं या तुम्ही गावामध्ये या, वाडी वस्ती ताब्यात घ्या, माझा शिवबा तुमचं नेतृत्व करेल. लोक गावात आली, वाडी वस्ती ताब्यात घेतली, पण खायचं काय? त्यावेळी 1630 मध्ये शेतकऱ्यांना मोफत धनधान्य देणारी स्वराज्य नावाची संस्था राजमाता जिजाऊंनी निर्माण केली. शेतकऱ्यांना मोफत धनधान्य दिलं. शेतकऱ्यांनी धान्य पेरलं, सोन्यासारखी कंस लगाडली, सोन्यासारखं धान्य आलेलं आहे. पण शेतातली जी जनावरं असतात ना, वाघ, सिंह, ते त्या जनावरं त्या कंसांना तुडवायचे. तर त्यावेळी माता जिजाऊंनी सांगितलं जो कोणी या जनावरांचा बंदोबस्त करील त्याला सोन्याचं कडं देण्यात येईल. बघा तुम्ही, लक्ष द्या, एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. जो कोणी शेतीचं संरक्षण करील, जनावरांचा बंदोबस्त करील, त्याला सोन्याचं कडं देण्यात येईल. तर निबांड जिगरबाज मावळे पुढे सरसावले. एक असा मावळा की रात्रीचे 1 वाजता खांद्यावरती मेलेला वाघ घेऊन आलेला आहे. आऊसाहेब कुठे आहेत? आऊसाहेब कुठे आहेत? आऊसाहेबांना भेटायचंय. रात्रीचे 1 वाजलेले. प्रधानानं सांगितलं आईसाहेब झोपलेले आहेत, सकाळी ये. नाही 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 नाही, भेटायचंय तर आईसाहेबांना आत्ताच भेटन. राजमाता जिजाऊ झाल्या काय का पुरा, काय गोंधळ आहे? काही नाही आऊसाहेब, तुम्ही म्हणल्या होत्या ना जनावरांचा बंदोबस्त केला तर काय देण्यात येईल? सोन्याचं कडं. हे बघा, अख्खा वाघच पकडून आणलाय. जिजाऊ मासाहेब म्हणतात येडायच काय? नुसतं शेपूट आणलं असतं तरी सोन्याचं कडं दिलं असतं. विश्वास नाही का तुझा माझ्यावर? आऊसाहेब विश्वास आहे हो, विश्वास आहे हो. सोन्याच्या कड्यासाठी आलोच नाही मुळात. मला असं झालं होतं कधी एकदाच तुमचं दर्शन होतंय आणि तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडते. त्या कौतुकाच्या थापेसाठी आलोय. जिजाऊ मासाहेब पुढे गेला. काय ग पोरा, नाव काय तुझं? ताना. ताना म्हणतात मला. ताना उबगण गावचाचे तानाजी मालुसरा. तेव्हापासून जे तानाजी स्वराज्याचे झाले तर मरेपर्यंत स्वराज्याचे झाले. सगळ्यांना माहितीये गड आला. तो गड कोणी जिंकला होता? तानाजी मालुसरेंनी तो गड जिंकला होता. ही कीर्ती कुणाची आहे?
जिजाऊ साहेबांची पुण्याई आहे. माता जिजाऊची पुण्याई कशी आली बळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात आहे. शिवाजी महाराज की म्हणलं की आपोआप तुमच्या मुखातून काय येतं? कारण गर्वानं अशी छाती काय होते हो, फुगून येते. कारण एकच असा राजा होऊन गेला की ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वाहिलं. इतकंच नव्हे तर आपला संपूर्ण परिवार स्वराज्याच्या कामी आणला. अहो, असा कोणता बाप आहे की आपला पोटचा गोळा पोटचा मुलगा दुश्मनाच्या ताब्यात ठेवतो? मिर्झा राजा जयसिंग सोबत पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंगला 23 किल्ले 4 लाख होणांचा प्रदेश देण्यात आला. गड किल्ले दगडा मातीचे जात आहेत याचं दुःख राजांना अजिबात नव्हतं. पण पोटचा पुत्र दुश्मनाच्या ताब्यात ओलीस पुत्र म्हणून ठेवण्यात आला. फार दुःख झालं राजांना. पोटचा मुलगा दुश्मनाच्या ताब्यामध्ये, 9 वर्षाचे बाळ शंभूराजे दुश्मनाच्या ताब्यात ओलीस पुत्र म्हणून ठेवण्यात आले. मावळ्यांनाही दुःख झालं. कोण म्हणतं स्वराज्य फक्त हिंदूंनी निर्माण केलं, कोण म्हणतं हिंदवी स्वराज्य फक्त मराठ्यांचं आहे. 18 पगड जातीचे मावळे जीवाची बाजी लावून लढले तेव्हा हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. 18 पगड जाती एकत्र करणारा एकच राजा होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज राजकारणासाठी जाती जातीमध्ये काय येतो? जातीयतावाद वाढत चालला. जातीमध्ये भेद पडायचे आणि आपली पोळी काय करायची? भाजून घ्यायची. पण असा एकच राजा होता की कोणाच्याही जातीत जात होता त्याच्या ताटात हात घालून खात होता. हो, हे खात होता. माहिती आहे, राजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या. लढायचंय, आपला पुत्र दुश्मनाच्या तावडीत आहे, तो पुत्र आता सोडवायचा आहे. म्हणून मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज जीवाची बाजी लावून लढले आणि 350 किल्ल्यांवर भगवा फडकवला. भगवा फडकला. भगवा 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 भगवा
आणि भगव्यासाठी मरणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. हा भगवा साधा नाहीये, हा भगवा महाराष्ट्राची शान आहे, हा भगवा वारकऱ्याची शान आहे, हा भगवा आमचा ध्वज आहे, हा भगवा आमची आन बान आणि शान आहे. हा भगवा साधा नाहीये. ह्या भगव्यासाठी कितीतरी लोकांनी जीवाची काय दिली, बाजी दिली हो, आपला प्राण दिला ह्या भगव्यासाठी. आणि हा भगवा वाचवण्यासाठी जिजाऊ साहेबांनी शिवाई आईकडे काय केला होता, नवस केला होता की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की तो हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. म्हणून शिवाजी महाराज जे घडले ना, ती पुण्याई, ती कृपा कुणाची आहे, जिजाऊ साहेबांची आहे. म्हणून धन्य जिजाऊ, धन्य जिजाऊ, तुझला लवणी करते प्रणाम, धन्य जिजाऊ, तुझला लवणी करते प्रणाम. पुत्र घडविला महान, जो महाराष्ट्राची शान, जो महाराष्ट्राची शान. संपूर्ण महाराष्ट्राची शान जर कोणी घडवली असेल तर कोणी घडवली हो, एका आईनं घडवली. आईनं एक आई 100 शिक्षकांच्या बरोबरीची असते. माऊल्यांनो, मुलं घडवायची असतील तर कशी घडवायची, ज्ञानोबा तुकोबांसारखी मुलं घडवता आली पाहिजे. पुत्र व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा, पुत्र व्हावायचा गुंडा. गुंडा म्हणजे दहशत निर्माण करणारा, ज्याचा हाती लोकी झेंडा. गुंडा म्हणजे दहशत निर्माण करणारा नव्हे, तर त्या क्षेत्रातील अग्रेसर, शूरत्वाच्या क्षेत्रातील अग्रेसर राजे शिवाजी, दातृत्वाच्या क्षेत्रातील अग्रेसर राजा हरिश्चंद्र आणि भक्तीच्या क्षेत्रातील अग्रेसर भक्त पुंडलिक. म्हणजे त्या क्षेत्रातील अग्रेसर पुत्र व्हावा ज्ञानोबांसारखा, तुकोबांसारखा, शिवाजींसारखा. ज्ञानोबा तुकोबांनी काय केलं, ज्ञानोबा काय निवृत्तीनाथ या तिघांनी मिळून वारकरी संप्रदायाचा ध्वज काय केला, ते हे निवृत्तीनाथ उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. तिही लोकांमध्ये वारकरी संप्रदायाचा ध्वज कोणी फडकावला, या 3 लेकरांनी फडकवला. म्हणून मुलं जन्माला यावीत तर ज्ञानोबा तुकोबांसारखी जन्माला यावीत. तुकोबागांना विचारला, हो तुकोबागाय तुमचं कुलदैवत कोणतं, तर तुकोबागाय छाती ठोकपणे सांगतात, आमचं कुलदैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा. पण आमच्या मावळ्यांना विचारा, का हो मावळ्यांनो तुमचं कुलदैवत कोणतं. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, 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 दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवाजी मावळे आमचे दैवत छत्रपती, शिवाजी मावळे आमचे दैवत छत्रपती,
शिवाजी महाराज दैवत सांगतात. तुमचा राजा का देव होता का? होता का? तुमचा राजा देव होता का? अनेक जण मला प्रश्न करतात की तुम्ही देवहाऱ्यात तुमच्या शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवता, तुमचा राजा देव होता का? मी त्यांना छाती ठोकपणे उत्तर देते, माझा राजा देव नसेल, पण आज मंदिरातला देव माझ्या राजामुळे. राजे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत, देवापेक्षाही श्रेष्ठ राजे आहेत. स्त्रीला आदर सन्मान देणारा माझा राजा होता. तुमचा राम राजा म्हणजे आपला देव साक्षात भगवान प्रभू. ज्यावेळी सीता माता गरोदर होत्या ना, त्यावेळी गर्भवती असणाऱ्या सीता मातेला जंगलात सोडलंय. आणि जंगलात त्या सीता मातेनं जनक राजाची कन्या असताना पर्णकुटी बांधून केळाच्या पानांची बाळुती केली आणि कंदमुळे फळं खाऊन ती लव अंकुशला काय केलं? लहानाचं मोठं केलं. पण माझा राजा असा कधीच नाही वागणार. माझा राजा स्त्रीमध्ये देव पाहत होता. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले ना, मरण, त्यावेळी तो औरंगजेब म्हणतो, तो औरंगजेब कट्टर दुश्मन आहे शिवाजी महाराजांचा, पण तो दुश्मन म्हणतो, हे खुदा, हे खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. इस दुनिया का माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास आ रहा है, तुम्हारे पास आ रहा है. अहो, दुश्मनानं नाव घ्यावं आपल्या राजाचं. त्या लाल महालामध्ये शाहिस्ते खानाची बोटं छाटली, मावळे शिवाजी महाराज निघून गेले. ते शाहिस्ते खानाची बहीण म्हणती, भाईजान भाईजान मेरी बेटी गायब है. तर तो शाहिस्ते खान म्हणतो, अगं ताई, जर तुझी मुलगी जर गायब असेल तर एक तर शिवाजी महाराजांचे मावळे नेणारच नाही, पण जर नेलीच असेल चुकून तर ते छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या मुलीला चोळी बांगडी करून वापस पाठवतील. ही ताकद कुणाची आहे? अहो, एका मुलीच्या मागे गुंड लागले, गुंड. ती मुलगी धावते, पळते, धावते, पळते, पळते, पळते. तिला एक घर उघडं दिसलं आणि ती त्या घरात घुसली आणि त्या घराचा दरवाजा लावला. त्या घरामध्ये एकच मुलगा होता, तो तरुणाबांड जवान युवक होता. तो युवक म्हणतो, अगं ताई, तुझ्या मागे गुंड लागले होते, तू माझ्या घरामध्ये घुसली, माझ्या घरात लेडीज कुणीच नाहीये, तू घराचा दरवाजा लावला, तुला काहीच वाटलं नाही का? ती म्हणली, अजिबात वाटलं नाही. ती म्हणली, तो म्हणला, तुला माझी भीती वाटली नाही का? ती म्हणली, अजिबात वाटली नाही, कशीच वाटली नाही. तो म्हणतो, कशी काय भीती वाटली नाही? ती म्हणते, जेव्हा मी धावत होते, पळत होते, माझ्या मागे गुंड लागले होते, त्यावेळी मला हे घर उघडं दिसलं. नुसतं घर नाही उघडं दिसलं, घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि नुसता फोटो नाही दिसला, दादा तू बसलेला होता ना, तुझ्या हातामध्ये मला भगवा धागा दिसला. मला कळलं हा छत्रपतींचा काय आहे. नुसतं तुझ्या हातात भगवा धागा नाही, तुझ्या कपाळाला भगवा टिळा दिसला. त्याच वेळी मला कळालं, यासारखी सुरक्षित जागा या भूतलावर मला कुठेच सापडणार नाही. म्हणून आज माझा राजा जाऊन किती वर्ष झालं, पण त्या राजाची कीर्ती अजूनही आहे. आणि मी लास्टचे शेवटचे 10 मिनिट तरी त्या राजांवर प्रत्येक कीर्तनात बोलते आणि ते बोलणं गरजेचे. मुलांना इतिहास नुसता लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आणि परीक्षेत धडाधड लिहून मार्क मिळवण्यासाठी नाही, तर माझा आपला इतिहास जगणं शिकवतो. आपला इतिहास स्वाभिमान आहे, तो आपला अभिमान आहे आणि तो अभिमान हा आपण मानलाच पाहिजे. विठोबा
नाथाची आता जगणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथरायांना सगळीकडे देव दिसू लागला, कारण नाथरायांनी भगवंताच्या चरणावर डोकं टेकवलं. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा देव दिसण्यासाठी काय करावं लागेल? भगवंताच्या चरणावर डोकं टेकवावं लागेल. सगळीकडे देव दिसेल, आई वडिलांमध्ये देव दिसेल. अनाथ जो आहे त्या अनाथाला सांभाळणारा नाथ सुद्धा तोही देव दिसेल. आणि सगळीकडे एका जनार्दनी एकपणे उभा, तो एकपणे उभा आहे, विटेवर उभा आहे. पण चैतन्याची शोभा ते आत्मस्वरूप आहे. आणि ते आत्मस्वरूप आपण आपल्यामध्ये हा सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू तया केली आहे घातू कदा नो हे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानि गृणाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. कितीतरी देह येतील जातील, पण आपल्यामध्ये असणारं आत्मस्वरूप काय आहे? सत्य आहे. अविनाशी तु तद्विती येन सर्वमिदं ततं विनाशमवेस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसि. आत्मस्वरूप अविनाशी आहे आणि ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. ते तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. आणि त्या आत्मस्वरूपाची आपल्याला काय करायची? प्राप्ती करायची. जशी नाथरायांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, तीच प्राप्ती तुम्हा आम्हाला करून घ्यायची. म्हणून हा अभंगाचा अर्थ आहे. पण मी म्हणणार नाही अभंगाचा अर्थ असाच आहे, कारण नाथरायांची बुद्धी मराठी भाषा आहे, वळवावी तिकडे वळते, पळवावी तिकडं पळते. म्हणून मी म्हणणार नाही अभंगाचा अर्थ. मी माझ्या मतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं. आळंदीत राहिले मी, आळंदीत लहानाची मोठी झाले. जे काही ऐकलं, जे काही श्रवण केलं ते तुमच्या समोर मांडलं. आणि माझं कीर्तन म्हणजे टिप्पणी नसते. दादाने किती कीर्तन ऐकलेत, पण सेम टू सेम एकही कीर्तन येणार नाही, एकही नाही. तुम्ही सलग 7 दिवस ठेवून पहा, महिनाभर ठेवून पहा, एकही कीर्तन त्यातला एकही शब्द परत रिपीट वापस कॅसेट येणार नाही. अभंग बदलेल, चिंतन बदलेल, सगळं बदलेल. म्हणून आळंदीत राहिले, आळंदीत जे काही ऐकलं ते तुमच्या समोर मांडलं. जे काही चुकीचे असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही योग्य असेल ते गुरुवर्यांचं झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सज्जन श्रोत्यांच्या चरणी, गायकांच्या चरणी, वादकांच्या चरणी, सर्वांच्या चरणी अर्पण करते. उत्कृष्ट माईक सिस्टीम, उत्कृष्ट वादक आहेत, जाणकार श्रोते आहेत, उत्कृष्ट गायक आहेत. आणि दादा मी तुमच्या माईक सिस्टीमला अजिबात नाव ठेवणार नाही. काय माहिती आहे का, नाव ठेवून भेटणार काय आपल्याला? म्हणून मला सगळ्यांना चांगलं म्हणायची सवय आहे, कारण आम्हाला इसगाव तिसगाव फिरायची सवय आहे. आणि मग कशाला कोणाला वाईट म्हणायचं? सगळ्याला चांगलं म्हणून, गोड बोलून सगळ्याला आपलंच करून घ्यायचं. शेवटी सोबत काय येणार? 2 गोड शब्द बोललो तेच तुम्ही ध्यानात धरता. ताई चांगल्या होत्या. आपल्याला ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जीवनामध्ये ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. कोणी कसाही असो, कोणी खडूस असो, कोणी तुसडा असो, कोणी शिव्या देणारा असो, आपलं जय हरी घालायचं आणि पुढे सर. शक्यतो आम्हाला कोणी शिव्या देत नाही, पण शिव्या देणारे जरी भेटले तरी आम्ही त्यांना सप्रेम जय हरी घालतो आणि पुढे चलतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. आ बोली रे बोले देवा पुढे उतरे, आ नाही उच्चारिला आम्ही कारणे आम्हाला. क्षमा अपराध महाराज तुम्ही जिता, तुका म्हणे ताने तुरारा कापाया बंद. क्षमा अपराध महाराज तुम्ही. सालाबादप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या आवाजानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेला आहे असे असणारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय वंदनीय श्री बंडोबा गोळेगावकर
यांच्या सुनबाई हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय श्री सरिताताई महाराज गोळेगावकर यांनी नाथबाबांच्या अभंगावर नाथबाबांना आलेली आत्मप्रचिती या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे. सर्व संयोजक आयोजक आणि गावकऱ्यांच्या वतीनं मी महाराजांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. ज्यांच्यामुळं महाराजांच्या दर्शनाचा योग आला ते यजमान आहेत श्री अरुण किसनराव खवणे यांच्यामुळं महाराजांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. उत्तरोत्तर त्यांच्याकडून अशीच धर्मकार्यामध्ये सत्कार्य होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सकाळचे अन्नदाते होते परमेश्वर भगवानराव खवणे, किशोर राजेभाऊ खवणे, वैभव भारतराव खवणे यांचं सकाळी अन्नदान होतं. सायंकाळचे अन्नदाते होते विष्णुपंत किसनराव खवणे व विष्णुपंत लक्ष्मणराव खवणे यांच्याकडनं सायंकाळचं अन्नदान झालेलं आहे. उत्तरोत्तर याही दात्यांकडनं असं धर्मकार्यामध्ये सत्कार्य होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय वंदनीय संगीत विशारद पांडुबा गोळेगावकर यांचं चक्री भजन होईल. सर्वांना विनंती आहे की जसा कीर्तनाचा आनंद घेतला तसा चक्री भजनाचा या ठिकाणी सर्वांनी आनंद घ्यावा. आज या ठिकाणी पांडुर्णा, माळतोंडी, ठेंगे वडगाव इथली भजनी मंडळी आलेली आहे. वाघोडा सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीनं ऋणनिर्देश व्यक्त करतो. बाहेरगावून आलेल्या भजनी मंडळींनी चहा घेऊन जावं. उद्याचे कीर्तनकार हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय वंदनीय भागवताचार्य पवन महाराज बेडवे वारकरी शिक्षण संस्था सातोना यांचं 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये हरिकीर्तन होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानदेव तुकाराम